पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भातल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत। पहिली सभा आज दुपारी 4 वाजता चंद्रपुरात होईल। मोदी यांची ही विदर्भातली पहिली सभा असल्यानं राजकीय वर्तुळातून लक्ष लागलेलं आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली असून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। हा विदर्भातील त्यांचा पहिलाच दौरा आहे आणि ही प्रचार सभा आहे। हे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरता हे इथे येऊन राहिलेले आहे। त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इथे चोख व्यवस्था देखील करण्यात आली आहे। साधारणतः 4 डोमच्या माध्यमातून इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली। साधारणतः 1 लाखाहून अधिक नागरिक बसेल या हिशोबाने इथे व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील करण्यात आले आहे। त्यामुळे इथे छावणीचं स्वरूप आलेलं आहे। तर दुसरीकडे उन्हाचा कडक तडाखा बघता इथे पाण्याची असेल किंवा कूलरची असेल त्याची खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे। कारण की चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान हा 40च्या पुढे गेला आहे। त्यामुळे इथे खबरदारीची उपाययोजना म्हणून किंवा उन्हापासून बचावासाठी ही उपाययोजना करण्यात आली आणि त्यातल्या इथे खूप मोठ्या प्रमाणात 4 डोम मोठे तयार करण्यात आले। साधारणतः 1 लाखाहून अधिक नागरिक बसतील अशा हिशोबाने इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सभेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतात आणि काय उद्देशून इथे भाषण करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।